मला ना एखादी गोष्ट करायची असेल ना तर मी हात धुवून त्याच्या मागं लागत असते आणि ती गोष्ट करतच असते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी कापड बाजारात गेले होते नगरला. तिथे मला काही शॉपिंग करायची होती, तर काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. तर हे मी सगळं आणलेलं आहे मी नगरवरून. बंडल आणलेले आहेत फरच्या उलनचे, म्हणजे लोकरीचे. आणि म्हणजे त्याचा ना खूप गुंता होता. मग मी त्याचे आम्ही बंडल बनवून ठेवलेत. हे रेडीमेड असे बंडल मिळत नाहीत, आम्ही त्याचे बंडल बनवलेत. आणि त्याच्याबरोबर ग्लू स्टिक वगैरे पण आणलं आहे. तर मला बनवायची होई रांगोळी मॅट. तर सध्या इन्स्टावर वगैरे सगळीकडंच मला नुसतं हेच दिसतं आहे. दिवाळी म्हटलं का रांगोळी मॅट वगैरे, रेडी रंगोली. तर म्हटलं चला आपण पण बनवूया, आहे आपल्याकडं थोडीफार क्रिएटिव्हिटी तर आपली दाखवूयात. तर मी मोठा कॅनव्हास आणला होता हा, आणि त्याच्यावरती हे सगळं स्ट्रक्चर असं आखून घेतलं अगोदर. आणि खरं सांगते, मला उलन मॅट बनवायला जेवढा वेळ लागला नाही तेवढा वेळ हे स्ट्रक्चर आखायला आणि ते ड्रॉइंग काढायला लागला. पण फायनली 2-3 तास ते ड्रॉइंगला दिल्यानंतर फायनली ड्रॉइंग झाली. आणि मग मी संध्याकाळी हे सगळं उलनचं जे काम आहे ना ते करायला घेतलं. तर म्हणजे मी सगळ्यात अगोदर व्हाईट उलन चिकटून घेतली आणि त्याने सगळ्या आउटलाईन अगोदर कव्हर केल्या आणि त्यामध्ये नंतर मग कलर्स भरले. तर कलर्स फिल करताना मी ना त्याच्यामध्ये शेडिंगची मेथड वापरली. तर अगोदर मरून, मग रेड, मग ऑरेंज, मग येल्लो, अशा पद्धतीने मी फ्लावरची डिझाईन बनवली. डिझाईन तर मी अगोदरच बनवून घेतली होती, पण नंतर कलर्सने ती फिल करून घेतली. आणि डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर फ्लावर तर एक नंबर दिसत होतं. मग त्याच्याच साईडला मी थोडेफार लिव्सचे पण शेप काढून घेतले होते, तर ते पण कंप्लीट केले. तर पूर्ण ग्रीन न करता मी काय केलं, हाफ हाफ कलर दिला. आणि हे हाफ हाफ कलर चिकटवला ना, त्याने तर ना एकदम 3D लुक आला या पूर्ण मॅटला. म्हणजे शेडिंग मेथड जी मी वापरली ना ती फ्लावरमध्ये पण वापरली आणि बाहेर पण वापरली. आणि तुम्ही मला स्वतः सांगा बघून की याला कसा लुक आला, एकदम 3D रांगोळी वाटते. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण मॅट रेडी झाली. मग त्यानंतर मी जे साईडचा कॅनव्हास होता ना तो सुद्धा कट करून घेतला. आणि तो कट केल्यानंतर तर असं वाटतच नव्हतं की ही वुलन रांगोळी आहे किंवा रेडी रांगोळी आहे, काहीच वाटत नव्हतं. असं वाटत होतं फ्लावर्सने आपण जी रांगोळी बनवतो ना तीच रांगोळी आहे. तर अशा पद्धतीने मी बनवली रेडी रांगोळीची मॅट. तर कशी झाली ही रांगोळी मॅट मला कमेंटमध्ये नक्की कळवा.